नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सर्वत्रच महायुती आणि महाआघाडीच्या माध्यमातून सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीनं उमेदवारांना सोबत घेऊन अर्ज भरण्यास, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं मतदानातून निवडणूक जिंकण्यास खऱ्या अर्थानं तयारीनं मैदानामध्ये उतरलेले आहेत। अगदी कालच पहिल्या टप्प्यातील जे काही महाराष्ट्रातील 5 मतदारसंघ होते त्यांचं त्या ठिकाणी काल इलेक्शन पार पडलं, काल मतदान पार पडलं। परंतु आत्ताच्या इलेक्शनचं रहस्य इतकं मोठं आहे की दुसऱ्याच बाजूला काल काही ठिकाणी उमेदवारांनी अर्ज सुद्धा भरलं। एका दिवशी अर्ज भरणं आणि त्याच दिवशी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणं हे गणित आत्ताच जरा कुतूहलाचं बनलेलं आहे। परंतु सद्यस्थितीला मात्र महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वे इंजिन सुद्धा सामील झालेलं आहे आणि त्यामुळे महायुतीला खऱ्या अर्थानं 10 हत्तीचं बळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे, हे कोणी नाकारून चालणार नाही। वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा संगम म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहायला मिळतो। ज्यांच्या सभेला लाखोची गर्दी पाहायला मिळते, ज्यांना महाराष्ट्रातील एक मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा वर्ग जो काही फॉलो करतो, जो काही इन्फ्लुएन्स करतो, असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्याकडे बघितलं जातं। हिंदुत्वाची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडणं असेल, भोंग्याचा विषय असो, महाराष्ट्रातील जनसामान्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरणं असेल, अगदी टोलचा प्रश्न असो, मराठी भाषेसाठीचा प्रश्न असो, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असो, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत आग्रही असते। परंतु गेल्या 17-18 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी सत्तेचा फळं चाखता आली नाहीत किंवा सत्तेमध्ये सहभागी होता आला नाही। खरं तर त्याच्यामध्ये त्यांची भूमिकाच खरी कारणीभूत होती, कारण एकला चलोचा नारा सदैव सन्माननीय राज ठाकरे देत आले होते। परंतु सदैव राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी एक अशी आशा होती की आम्हाला सन्मानाचं स्थान कधीतरी मिळाले पाहिजे, सत्तेच्या खुर्चीला खुर्ची टाकून आम्हालाही कधीतरी खुर्ची मिळाली पाहिजे। खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं ती कार्यकर्त्यांची मागणी किंवा इच्छा पूर्ण करत असताना राज ठाकरे यांना दिसते। खरं तर सद्यस्थितीला महायुतीमध्ये मनसे सामील झाल्यानंतर अगदी तालुका पातळीवरती, जिल्ह्याच्या पातळीवरती, शहराच्या पातळीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मानाची खुर्ची त्या ठिकाणी मिळत असल्याचं दिसत आहे। अगदी लोकसभेचे उमेदवार असतील, त्या ठिकाणचे वरिष्ठ पातळीवरचे नेते असतील, ते मनसेच्या शाखेमध्ये जाऊन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या घरी जाऊन, अगदी मनसेच्या लहान कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून आम्हाला आपण सहकार्य करावं, येणाऱ्या काळामध्ये सत्तेचा वाटा आम्ही तुम्हाला भागीदारीमध्ये देऊ, अशा पद्धतीची विनंती करताना आणि साथ घालत असताना दिसत आहे। अगदी बाळा नांदगावकर सुद्धा मिलिंद देवरा असतील, प्रवीण दरेकर असतील, नार्वेकर असतील, फडणवीस असतील, यांच्या खुर्चीला खुर्ची टाकून त्या ठिकाणी त्यांना मानसन्मान दिला जातोय। संदीप देशपांडे असतील, अगदी परवा दिवशी राजसाहेब ठाकरे यांच्या घरी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भेट घेतली, त्यावेळी सुद्धा त्यांची भेट ही अविनाश जाधव आणि राजूदादा पाटील यांच्या मार्फत करण्यात आली होती। खरे तर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक प्रभावी मतदार आहे। दक्षिण मुंबईत घ्यायचे झालेस त्या ठिकाणी बाळा नांदगावकर यांना गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 90,000च्या आसपास मतदान मिळालं होतं। त्या ठिकाणी मोदी लाटेमध्ये सुद्धा 90,000 मतदान ही एक अशक्यप्राय गोष्ट होती, मात्र ते चॅलेंज बाळा नांदगावकर यांनी पूर्ण करून दाखवलं होतं। सद्यस्थितीला मराठी मतदार जो की निर्णायक मराठी मतदार आहे, त्यांच्या ठिकाणी राज ठाकरे यांची आणि मनसेची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची पकड आहे। संभाजीनगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर विदर्भामधील काही बेल्ट असेल, या ठिकाणी मनसेची निर्णायक मताची ताकद त्या ठिकाणी दिसून येते। त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सत्तेच्या खुर्च्या मिळवून देणं, सत्तेचं मानाचं स्थान मिळवून देणं हे राज ठाकरे यांच्या पुढे मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान होतं आणि त्यामुळेच किंबहुना गेल्या 17-18 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी हा सतत कामातून, सतत मोर्चातून त्या ठिकाणी काम करत होता, परंतु त्याला एक सन्मानाचं स्थान, एक आशेचं, सत्तेचं स्थान त्या ठिकाणी मिळत नव्हतं। मात्र सद्यस्थितीला महायुतीमध्ये प्रवेश केल्यानं त्या ठिकाणी अगदी बॅनरवरती असेल, फ्लेक्सवरती असेल, मतदार पत्रिका, ज्या काही जाहीरनामा असेल, त्याच्यावरती सुद्धा सन्माननीय राज ठाकरे यांचं अग्र क्रमांकामध्ये त्या ठिकाणी फोटो दिसतो। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची, जिल्हा समन्वयकांची सुद्धा फोटो, नावे त्या ठिकाणी दिसू लागलेली आहेत। अगदी सोलापूरमध्ये जर का बघायचं असेल तर राम सातपुते, त्यांच्या पत्नी आणि त्याचबरोबर स्थानिक आमदार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर शहर कार्यालयाला भेट देऊन त्या ठिकाणी आम्हाला मदत करावी अशा पद्धतीची साथ घातली। त्यावेळेस तेथील समन्वयकांनी, तेथील जिल्हा पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना एक आव्हान केलं की येणाऱ्या महापालिकेमध्ये तुम्ही आम्हाला मदत करावी आणि आमचं रेल्वेचं इंजिन महापालिकेमध्ये पाठवावं। त्यांची मागणी सुद्धा भविष्यामध्ये मान्य करण्यास त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। याच्यामधून एकच गणित सध्या दिसतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना
मानाचं, सन्मानाचं आणि एक चांगल्या पद्धतीचं स्थान सध्या राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या माध्यमातून दिसू लागले, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.